त्यांचंच लक्ष आहे। विधानसभेसाठी वाटप झालेली आहे अशी सूत्रांची चाचपणी देखील करण्यात येते। तर अधिक आमदार असलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल का असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय। एनडीटीव्ही मराठीच्या सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। तर लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात वितुष्ट आणि विलंब टाळण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेला आहे। जागांवरून अकारण दावे प्रतिदावे करण्याऐवजी प्रमुख 3 पक्षांनी समसमान जागा घेण्याबाबत आघाडीमध्ये गांभीर्याने विचार सुरू केलाय। ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार गट अशा तिन्ही पक्षांना प्रत्येकी 96 जागा वाटून घ्यायच्या आणि आपल्या मित्र पक्षांना आपापल्यातली जागा द्यायच्या असं जागा वाटपाचं प्राथमिक सूत्र ठरत असल्याचं समजतंय। शिवाय मुख्यमंत्री पदावरून हेवे दावे करण्याऐवजी ज्याचं जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री असं सूत्रही आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चेलं जात असल्याचं कळतंय। तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर आपल्या सोबत जोडला गेले आहेत। सागर, महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला नक्की कसा आहे, काय रणनीती ठरलेली आहे? 96 असं प्रत्येकी पक्षाला घ्यावं असं प्राथमिक चर्चा आता सध्या सुरू आहे, पण त्यावरून अंतिम निर्णय मात्र झालेला नाही। प्रत्येक 3 पक्षाला 96 जागा द्यायच्या आणि त्यांच्यातले जे इतर मित्र पक्ष आहेत त्यांच्यावर छोटे मोठे भाकपा असेल किंवा शेकापा असेल अशा पक्षांना त्या पक्षाच्या अंतर्गत दिलेल्या जागांमधूनच वाटप करावं अशी प्राथमिक चर्चा आहे। दुसरीकडे ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री असेल अशा स्वरूपाचा फॉर्म्युला आहे, कारण की ज्यावेळेस 2019ला महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे 1 आमदार अधिक होते, तरी देखील शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची भूमिका घेतली आणि स्वतः उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी पक्षाकडे घेतलं। आता मात्र ज्याचे आमदार सर्वाधिक त्याचाच मुख्यमंत्री राहील असा एक फॉर्म्युला महाविकास आघाडीमध्ये चर्चेला जात आहे। वास्तविकतेत विधानसभा निवडणुका दूर आहेत, पण तत्पूर्वीच विधानसभेच्या अनुषंगाने काही फॉर्म्युलांवर चर्चा होती आहे। ही चर्चा अंतिम नाही आहे किंवा फायनल देखील झालेली नाही आहे, पण वेगवेगळे सूत्र आणि वेगवेगळ्या फॉर्म्युलांच्या आधारांवरच चर्चा होत असल्याची माहिती उपलब्ध होती। अगदीच धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी।